महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडे लागलंय, कारण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सोडतीला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र महापालिका आरक्षण 2006 नुसार हे आरक्षण काढलं जात आहे। मुंबईत अनुसूचित जमातीसाठी 2च जागा राखीव आहेत, त्यामुळे या आरक्षणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मुंबईत अनुसूचित जमातीला आरक्षण अशक्य आहे, तर या सोडतीला सुरुवात झाली आहे। प्रवर्गाला 3 पेक्षा कमी जागा असल्यास सोडतीत चिठ्ठी नसणार, हे महत्त्वाचे अपडेट समोर येते। महाराष्ट्र महापालिका आरक्षण 2006 नुसार हे आरक्षण काढलं जात आहे। मुंबईत अनुसूचित जमातीसाठी 2च जागा राखीव आहेत। एबीपी माझाला ही सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आता या आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। प्रवर्गाला 3 पेक्षा कमी जागा असल्यास सोडतीत त्या चिठ्ठीचा समावेश नसेल, अशी ही माहिती समजते। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, नेमके काय माहिती आहे? माधवी, आपण पाहतोय की 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या सोडतीसाठी सुरुवात झालेली आहे। माधुरी मिसाळ ज्या राज्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे आणि सर्वात आधी आपण पाहतोय की अनुसूचित जमातीसाठी सोडत काढायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। 9 महानगरपालिकांच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आपल्याला टाकलेल्या पाहायला मिळतात। एकूण जर आपण पाहिलं तर 29 महानगरपालिकांमध्ये अनुसूचित जमातीसाठी 1 आहेत, अनुसूचित जातीसाठी 3 आहेत, ओबीसी साठी 8 आहेत आणि सर्वसाधारणमध्ये 17 आहेत। हा एकूण सगळा जो आहे तो आरक्षणाचा गट असणार आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा 50% आरक्षण महिलांचं असणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आता सुरुवात जी आहे ती आदिवासी समाजाचा महापौर कोण कुठल्या महानगरपालिकेमध्ये बसणार यावरती सुरू झाली आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामध्ये आपण पाहतोय की ज्या 9 चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये कल्याण डोंबिवलीची एक चिठ्ठी आहे, चंद्रपूरची आहे, जळगावची आहे, ठाणे आहे आणि वसई विरारचे आहे। या ठिकाणच्या आतापर्यंत चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत। एकूण 9 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या टाकल्या जातील आणि त्यातून एक चिठ्ठी जी आहे ती उचलली जाईल आणि जी चिठ्ठी हाताला लागेल ती त्या ठिकाणी महापौर जो आहे तो अनुसूचित जमातीचा म्हणजे आदिवासी समाजाचा असणार आहे। त्यामुळे पहिला जे आहे ते महापौर आदिवासी समाजाचा कोण ठरणार याकडे सगळ्यांचं कुठल्या महापालिकेत होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरा आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आदिवासी उमेदवार किंवा अनुसूचित जमातीचा जर उमेदवार लागला तर नेमकं काय करायचं, तर तो प्रश्न मिटलेला आहे। कारण कायद्याप्रमाणे आपण पाहतोय का जर 3 पेक्षा कमी नगरसेवक असतील तर त्या ठिकाणी महापौर पदाची सोडतीमध्ये अनुसूचित जमातीचा जे आहे ते चिठ्ठी टाकली जात नाही। त्यामुळे आता तो एक प्रवर्ग वगळून मुंबईमध्ये आपल्याला एससी त्याचप्रमाणे ओबीसी। राजू, मी तुम्हाला अगदी जरासं थांबवते, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर कोण होणार या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट येते। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षण आलेलं आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा महापौर होणार हे आता निश्चित झालेलं आहे। जसं आत्ताच आपण बोलत होतो राजू की कल्याण डोंबिवलीची चिठ्ठी त्या 9 चिठ्ठ्यांमध्ये आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता अनुसूचित जमातीचा महापौर होणार हे या चिठ्ठीमध्ये कळालेलं आहे, आरक्षणामधून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। राजू, घडामोडी करताना पाहायला मिळत होती आणि पहिली चिठ्ठी जी आहे तू सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते का कल्याण डोंबिवलीमध्ये ही आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे कल्याण डोंबिवलीचं आरक्षण जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता अनुसूचित जमातीचं एकच महापौर पदाचं जे आहे ते आरक्षण होतं आणि आता पुढचं एससी काढणार की आणखी कुठलं काढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र कल्याण डोंबिवलीचं जे आहे ते चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते। आता जे काही चिठ्ठ्या काढणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी असणार आहे, त्याचप्रमाणे एससी असणार आहे आणि खुला वर्ग असणार आहे। या सगळ्या चिठ्ठ्या टाकणार आहे। खरं तर आपण पाहतोय की कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा महापौर बनणार आहे, मात्र एकच जागा असल्यामुळे त्यामध्ये महिलांच्या आरक्षणासाठी पुन्हा चिठ्ठी काढण्याची गरज राहणार नाहीये। ती एकच चिठ्ठी जी आहे ती असणार आहे। त्यामुळे आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की कल्याण डोंबिवली जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गाजते आहे। महापौर कोणाचा बसणार आहे, नगरसेवकांची जी आहे ती एक प्रकारची जी आहे ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते समीकरण तयार होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता ज्याच्याकडे महापालिकेमध्ये अनुसूचित जमातीचा नगरसेवक असणार आहे त्याला आता हे पद जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा निकाल लागलेला आहे, कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की महानगरपालिकांमध्ये ओबीसी असेल, एससी असेल,
खुला वर्ग असेल याचे नगरसेवक आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की अनुसूचित जमातीचा जे नगरसेवक जो आहे तो बऱ्याच पक्षांकडे नाही आहे आणि त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली होती. मात्र कुठेतरी ही धाकधूक जी आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता कल्याण डोंबिवलीकडे जे आहे ते हे सगळं आता अनुसूचित जमातीचा महापौर बनणार यावरती शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता आपण पाहतोय की पुढचं नेमकं आता कुठला प्रवर्गाचं जे आहे ती चिठ्ठी काढली जाणार आहे. नक्कीच राजू, आता अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आता सोडत काढली जाते. 3 महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी आता सोडत निघणार असल्याचं कळतंय. आता या 3 महापालिका कुठल्या याकडे लक्ष असणार आहे, कारण पहिला नंबर लावलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठीची सोडत निघालेली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता अनुसूचित जमातीचा कुठला नगरसेवक शिंदेकडे आहे, भाजपकडे आहे की मनसेकडे आहे हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र आता पुढची सोडत निघते ती म्हणजे अनुसूचित जातीसाठीची. तर ही सोडत सध्या सुरू आहे आणि त्यासाठी 3 महापालिकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्याचं कळतंय. आता 3 महापालिकांपैकी कुठल्या महापालिकेमध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण असतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजू, या 3 महापालिका कुठल्या आहेत की जिथे अनुसूचित जातीसाठीच्या आरक्षण असू शकतं? कुठल्या 3 महापालिकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या? आतापर्यंत कुठल्या टाकलेलं आहे ते समोर आलेलं नाहीयेत. मात्र आता एकूण जे आहे ते जी लोकसंख्या आहे